जय श्रीराम. श्रीरामाच्या बाबतीत आपण आज तिसऱ्या दिवशी एक लक्षात पाहत आहोत किंवा जो विचार करणार आहोत तो रामाच्या सत्यनिष्ठतेचा आणि धर्माचरणाचा. राम हा धर्म मानणारा म्हणजे काय? धर्म म्हणजे कर्तव्य, कर्म. वडिलांनी दिलेलं वचन आपण पूर्ण केलं पाहिजे असा मानणारा राम हा आपण फक्त वनवासाला गेला इतक्यापर्यंत समजून घेतो, पण त्यामागची भूमिका किंवा त्यामागचं जे मोठं लॉजिक आहे ते फार महत्वाचं आहे आणि सुंदर आहे. की दशरथाने तर तू जाऊ नको, वचन मी दिलेलं आहे, तू जाऊ नको असं सांगितलं असतानाही राम वनवासाला का गेले? तर रघुवंशाची जी परंपरा आहे, नीती आहे, तिला छेद जाता कामा नये. दिलेल्या वचनाचं पालन केलं नाही हे पाप वडिलाला लागू नये म्हणून रामानी वनवासाला जाण्याचा निर्णय घेतला आणि वनवास स्वीकारला. हा जो धर्मनिष्ठेचा आहे ना, ही त्याच्या पुत्र म्हणून असलेले जे कर्तव्य आहे, पुत्र म्हणून जी असलेली निष्ठा आहे ती त्यांनी तिथं पूर्ण केली आणि रामानी वनवास स्वीकारला. वनवासात रामानी सत्याचाच आग्रह धरला, सत्यालाच साथ दिली आणि सत्यानीच वागले. हा सुद्धा एक फार मोठा विषय आहे. वनवास संपल्यानंतर जसा त्यांनी पुत्रधर्म पाळला तसाच रामानी राजधर्मही पाळला. जनतेमध्ये राजाच्या प्रती कोणतीही संशयाची भावना, कोणताही किलमिश नसू नये म्हणून रामानी सीतेला वनवासाला पाठवलं.